हॅलो फ्रेंड्स, आपल्या लाईफमध्ये खूप अशा गोष्टी आहेत की ज्यासाठी आपण ग्रेटफुल होऊ शकतो, पण आपल्याला त्या सहजरित्या मिळतात ना. मग त्यासाठी पण आपण ग्रेटफुल होऊ शकतो हे कधी कळतच नाही. बघा, आत्तापर्यंतचे 12 लेसन आपण जे शिकणार आहोत ते आपल्याला ह्या अवेअरनेस आणण्यासाठी आहेत. रिपिटेशन जरी होत असेल, तुम्हाला वाटत असेल, तरीसुद्धा आपण स्टेप बाय स्टेप पायरी चढत आहोत ग्रेटफुल होत आहोत, ग्रॅटिट्यूडनी भरत आहोत. आणि आता बघा, जेव्हा आपण ह्या ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करतो त्याच्यानंतरच्या गोष्टी सहजरित्या अट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे काय, तुम्ही पैसा सहजरित्या अट्रॅक्ट करू शकता, कोणताही गोल अट्रॅक्ट करू शकता, रिलेशनशिप व्यवस्थित करू शकता, पण त्याचा बेस छान असेल तर. आता आज आपण बघणार लेसन नंबर 8, इन्ग्रेडियंट, जादूचे तत्व. म्हणजे काय, आपण जे जेवतो, आपण पाणी पितो, या गोष्टी ह्या निसर्गामधून आपल्याला भेटतात. मग आपण ह्या निसर्गासाठी ग्रेटफुल होणार आहोत, या अन्नासाठी ग्रेटफुल होणार आहोत, या पाण्यासाठी ग्रेटफुल होणार आहोत. जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपण ह्या धरती मातेचा आभार व्यक्त करतो, कारण की आपण तिच्यावर प्रथम आता पाय ठेवणार आहोत किंवा भार आहे तो तिच्यावर ठेवणार आहोत. तिच्याकडनं आपल्याला अन्न मिळतं आहे, पाणी मिळतं आहे, हा प्रोटेक्शन शिल्ड मिळते, आपण इथे सुरक्षित राहतो आहे है ना. ह्यासाठी आपण रोज तिच्यासाठी ग्रेटफुल होतो. आणि जेव्हा आपण ग्रेटफुल होतो तेव्हा आपला दिवस पण तसाच आनंदी जातो, कारण आपण ती एनर्जीने भरून घेतो ना आधी आपण स्वतःला, की हा धरती माते, तू मला इथे सुरक्षित ठेवलंस, की तुझ्यामुळे मी सुरक्षित आहे, तुझ्यामुळे मला अन्न भेटतं आहे, पाणी भेटतं आहे, सगळ्या वस्तू भेटत आहेत, मी इथे खूप सुरक्षित आहे. एक जरी गोष्ट नसेल तर आपण जीवन सहजरित्या जगू शकतो का? ऑक्सिजनसाठी जरी जेव्हा ऑक्सिजन लेवल कमी होते तेव्हासुद्धा आपल्याला सप्लिमेंटरी लावावी लागते, कारण म्हणूनच जेव्हा जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल व्हा. बघा, जेव्हा आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी हवी आहे, आपल्याला आपले व्हायब्रेशन हाय ठेवायचे, तर आपल्याला हे स्टेप बाय स्टेप वर जाणं खूप गरजेचं आहे. आणि जसं जसं आपण ह्याच्यावर काम करणार तसं सहजरित्या आपण आपल्या लाईफचा सगळ्यात सोपा मार्ग आहे आपल्याला हाय एनर्जीशी कनेक्ट करण्यासाठी. त्यामुळे आपण आपले कोणताही गोल, आपली कोणतीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सक्षम होऊ. जेव्हा आपल्याला जेवण भेटतं तेव्हा त्या जेवणाला आपण प्रार्थना करतो आणि मग ते जेवण ग्रहण करतो. आता जेवणाला आपण प्रार्थना का करतो? ग्रहण करतो, त्याची एनर्जी चेंज होते, कारण आपण ग्रॅटिट्यूड दिलेला आहे त्याला, आणि मग ते आपण ग्रहण करतो. आता आपण हा राईस एक्सपेरिमेंट बघितलेला. बघा, जसं एक 2 जार आहेत आणि एका जारवर पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे तर दुसऱ्या जारवर निगेटिव्ह लिहिलं आहे. ज्यावर निगेटिव्ह लिहिलं आहे तो भात लवकर खराब होतो आणि ज्यावर पॉझिटिव्ह लिहिलं आहे तो भात तेवढ्या लवकर खराब होत नाही. ओके, मग जसंच आपण जेव्हा ते अन्नाला पॉझिटिव्ह एनर्जी देणार आणि मग ते ग्रहण करणार तेव्हा आपल्या बॉडीमध्ये तशी ऊर्जा जास्त काळ टिकून राहणार. आणि ह्यासाठी आपण हे सगळी प्रोसेस करतो. कधी असा विचार केला आहे की आपल्याला अशी भूक लागली आणि त्या ठिकाणी काहीच खायला नाही आहे, किंवा आपण काही परचेससुद्धा करू शकत नाही, स्टॉल नाही आहे, काहीतरी असा इश्यू आहे, ठीक आहे. मग त्यावेळी आपली हालत कशी होते, काय फील करू शकतो आपण? मग जर आपल्याला सहजरित्या ते अन्न पुढ्यात भेटतं आहे तर त्यासाठी ग्रेटफुल होणं किती गरजेचं आहे, हा पार्ट आपण इथे या पद्धतीने समजूया. आता ह्यात काय लेसनमध्ये काय सांगितलं आहे, आत्तापासून जेवणाच्या आधी फक्त 2 मिनटं काढायची आहेत आणि ते जेवण किंवा शेतकरी आहे त्यांनी केलेली ती प्रोसेस आहे सगळी, आणि मग त्यानंतर पॅकिंग आहे, दूधवाला, भाजीवाला, सगळ्यांसाठी आभार व्यक्त करायचे, सगळ्यांसाठी. आणि प्रत्येकाचं नाव घेऊन करणं शक्य नाही, तर आपण एवढं सुद्धा बोलू शकतो, हे जेवण माझ्यापर्यंत येण्यासाठी ज्या ज्या लोकांची सेवा इथे लागली आहे त्या सगळ्यांचे आभार. आणि जेव्हा तुम्ही हे आतून ग्रेटफुल होऊन बोलणार आहात आणि त्यानंतर तुम्ही ते जेवण ग्रहण करणार आहात तेव्हा तुमची एनर्जी खूप हाय असेल, पॉझिटिव्ह असेल, जास्त काळ तुम्ही ॲक्टिव्ह आणि जास्त काळ तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा. बरोबर, तुम्ही जेव्हा स्वतः ग्रेटफुल होता तेव्हा तुमची एनर्जी तर वाढतेच, पण बरोबर तुम्ही ज्याच्यासाठी ग्रेटफुल होता ना त्याच्या लाईफमध्ये पण फरक पडत असतो, त्याला पण तशी एनर्जी पास ऑन होत असते. ग्रॅटिट्यूड देतो त्याचं रिॲक्शन होत असतं, कारण एनर्जी लेवलला आपण सेम आहोत. जेव्हा तुम्ही हे रोज करत जाता तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग मॅग्नेट, पॉवरफुल मॅग्नेट बनता. म्हणजे काय, तर तुमच्या इथे तशा जेवणा रिलेटेड किंवा सहजरित्या जेवण येण्यासाठी तुमची व्यवस्थित बंदोबस्त केला गेलेला असेल. पण म्हणून तुम्ही करताय का? तर नाही, तुम्हाला या रिलेटेड एवढ्या जणांकडनं सेवा भेटली आहे म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी ग्रेटफुल होत आहे. अजून एक उदाहरण, जेव्हा तुम्ही प्रसाद बनवता ना तर बघा तुमचं इंटेन्शन काय असतं. तुमच्या इथे काहीतरी प्रोग्राम आहे, पूजा आहे, सण आहे कोणता तरी, तेव्हा तुम्ही जो प्रसाद बनवता किंवा जे जेवण बनवता तेव्हा त्याची टेस्ट वेगळीच असते, खूप छान असते है ना. मग तेव्हा आपलं इंटेन्शन खूप पॉझिटिव्ह असतं, त्यात कुठलेही विचार नसतात, खूप उत्साही असतो आपण, म्हणून त्याची टेस्ट ही चेंज. आता आपण
पाणी बघितलं तर पाण्याला ना एक त्याची मेमरी आहे की तो ना तुम्ही जे पण त्याला बोलणार आहात ते सगळं सेव्ह करून ठेवतो. मग जेव्हा तुम्ही पाणी पिणार ना त्याला चार्ज करून प्यायचं आहे, त्याला पॉझिटिव्ह एनर्जीनी कन्वर्ट करायचं आहे. बघा जेव्हा पाण्यामध्ये पण तुम्ही पॉझिटिव्हिटी भरणार तर त्यात निगेटिव्हिटी असेल तर आपसुकच दूर होईल, पण तुम्ही त्या पॉझिटिव्हिटीने त्याला भरायचं आहे आणि मग ते पाणी प्यायचं आहे. जसं आपण बघितलं होपोनोपोनो आपण करून ते पाणी पिऊ शकतो, होपोनोपोनो प्रेयर करून ते पाणी पिऊ शकतो. फॉरगिव्हनेस प्रेयर केल्याने पण त्या पाण्याची क्लिन्झिंग होते आणि मग ते आपण पाणी ग्रहण करतो. बघा जसं तुम्ही त्या पाण्याला जी मेमरी द्याल तो ती सेव्ह करेल आणि तीच एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये जाऊन ॲक्टिव्ह होणार आहे. आणि हे कुठे ना कुठे आपण आपली एनर्जी बूस्टअप करण्यासाठीच करतो आहे, पण बरोबरच आपण जेव्हा आपल्यावर काम करतो तेव्हाच आपण समोरच्यालासुद्धा ती एनर्जी पास ऑन करतो, कारण आपण एनर्जी लेवलला एक बघा आपण जेव्हा जेवतो आहे किंवा पाणी पितो आहे तर तेव्हा आपण निगेटिव्ह बातम्या बघतो आहे किंवा अशा गोष्टी फास्ट जेवणं असं काही करतो आहे का? कारण की तुम्ही काय कुठलं इंटेन्शन देत आहे, तुमच्या मनात कोणते विचार चालू आहेत त्यानुसार ते अन्न तशी एनर्जी ॲब्झॉर्ब करतं, ती एनर्जी चेंज होते आणि तशीच तुमची बॉडी बनते, तशीच ऊर्जा तुम्हाला भेटते आणि तसे तुम्ही बनत जाता. आता तुम्हाला हे ग्रेटफुल होऊन तुम्ही आता ही ग्रेटफुलची प्रॅक्टिस तुम्ही जेव्हा करता की मी ब्लेस्ड चाइल्ड आहे ह्या युनिवर्सचा, कारण की मला हे अन्न किंवा पाणी सहजरित्या भेटतं आहे. खूपशा लोकांना त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण आपल्याला सहजरित्या भेटतं आहे. या घरामध्ये AC फॅन लावून आपण सहजरित्या ते अन्न घेऊ शकतो आहे. मग आपण त्यासाठी जर ग्रेटफुल झालो तर जेव्हा एखादी गोष्ट इंटरनल हिलिंग पण व्हायला सुरुवात होते. जेव्हा पाणी पिताय ना तुम्ही तर त्या पाण्याला तुम्ही जी पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन जर प्यायला सुरुवात केली तर तुमची इंटरनल हिलिंग पण व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने हा लेसन आहे. बघा हा लेसन किती छोटासा जरी असेल तरीसुद्धा हा लेसन खूप महत्त्वाचा आहे, कारण की अन्न पाणी हे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतं म्हणून आपण त्याची व्हॅल्यू करत नाही. पण जर आपण व्हॅल्यू करतो आहे तर तशाच अपॉर्च्युनिटीज आपण आतमध्ये असलेले ब्लॉकेजेस खोलण्यासाठी करू शकतो. कारण आपण जसं अन्न पाणी आतमध्ये देणार तशीच ऊर्जा बनणार आहे. म्हणजे ह्या ज्या ऊर्जा नलिका आहेत त्याच्यावर आपलं काम केलं जातं, त्याचे ब्लॉकेजेस हळूहळूरित्या मोकळे व्हायला लागतात. पद्धतीने आपली प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस अशी आहे की जेव्हा तुम्ही जेवण आणि पाणी पिणार आहात, खाणार आहात, तेव्हा तुम्ही त्यासाठी ग्रेटफुल व्हायचे आणि ते सेवन करायचे. थँक्यू.